जबरदस्त पीस पैदा झालं. ओबीसीचं बिया नाही, ओपनचं नाही, पण ओके. पण जगण्याची आयडिया आहे ना. मारवाडी गुजराती जैन घेतले की तुम्ही अंगाले अंग लावत जा. बामण त्याचाही आदर्श घेत जा. ब्राह्मण मंडळी सर्व देशात हुशार आहे, त्याचं मार्गदर्शन घेत जा कसे जगता पा. कारण कमिशनर कलेक्टर ब्राह्मणच सापड. आपलं बियाणं चुकून जास्तीत जास्त आपलं पाहिलं मुश्किल ना. आता आपले लोक जागृत झाले, त्याला फुले शाहू आंबेडकर कळला नाही तर सत्यानाश झाला बहुजन समाजाचा. माझ्या शपथनच सांगतो. ब्राह्मणाच्या पोरी कलेक्टर कमिशनर खाली पाहणं कोण आहे, वर ओपन खाली एक मंदात आपण ओबीसी. आरक्षण आहे पण फायदा नाही. जरा डोकं वापरा माझ्या बहिणींनो. तुम्हाला आपली कुंड्याची पोरगी बहुजन समाजाच्या पोरी तुम्ही पुढे गेलं पाहिजे. त्याला शिक्षण उद्योग. मी काऊन म्हणतो अग्रवालजीचं नावच लिहिले पेशल बजाज. बरं दान द्यायला पुढे आहेत हे लोक. 2 एकर जागा दिली. मी ऐकलं असेल. कोण दिली? आपलं आहे का कोणी? 85% आहे का 2 एकर देणार? ओपनचाच आहे पण पालीवाल. काय गोड आडनाव पालीवाल. संदीप आपल्या ज्यांनी बाबा 2 एकरी दिलं आणि 1 किलो चांदी दिली. आहेत का इथं पालीवाल? जसे अग्रवाल आहे तसे पाली. त्याच्या अंगाला अंग लावतो. आहेत का बुडा बुडी दोघही? योगेश भाऊ पालीवाल 2 एकरी दिलं काशीनाथ बाबाले. कारण परिस्थिती खराब झाली. काकू धन्यवाद. काका आले का? काकू काका आले का? मग तूच ये काकू 1 मिनिट. अरे छाती पाहिजे ना. 2 एकर आणि 1 किलो चांदी. टाळ्या वाजवा. काका आहे काय? लई दूर आहेत काका. येऊनच जा. इस्टेट गेली तर कबूल. 2 एकर दिलं आणि 1 किलो चांदी. करा हातवर हो माला काशीनाथ बाबा की. याची परिस्थिती डळमळली होती पण काशीनाथ बाबाच्या आशीर्वादानं गेम बसला. आणि या मायची ताकद आहे ना. खोटं बोलतो का? अजून सांगू काय? गजानन बाबा अहो त्या पुतण्याला शिकवलं नाही तर 2 पुतण्याले. आणि शांती आहे, समाधानी बाई आहे. आणि मुलगा जय जय का न्यायाधीश. काय कमावलो पालीवाल बाई. मला भाचाई मॅजिस्ट्रेट आहे. हे माय बापा धन्य माता पिता धन्यवाद. 1 मिनिट. मी दोघही माई बापाला धन्यवाद देतो. आई तुम्हाला उदंड आयुष्य भेटो. तुमचा संसार तुमचं जीवन गोरगरीबाले शेतकऱ्याला मदत करत जाओ. काशीनाथ बाबाले मदत केली देशात. 2 आहेत काय? संदीप भाऊन आणलं काय? आपल्याकडून सत्कार नाही, धनगरा करून मारवाड्याचा सत्कार. एसटी प्लस ओपन मनात ओबीसी. मी संदीप भाऊंना विनंती करतो. ठाणेदार संदीप दादा कापडे यांनी पाणीवांजींना शालेचं कापड देऊन कापडेजींनी सत्कार करा. धन्यवाद. आई तुम्हाला साडी देतो. मा पत्नीच्या स्मरणार्थ साड्या वाटतो. मला मालूम आहे
तिच्या पुण्यतिथी निमित्त काकाने चालवा. हा धन्यवाद. आणि मला मालूम आहे पालीवाल शालही ठेवत नाही, रस्त्यानं जाताना कोण्या गरीबाला देऊन टाकले. हृदयच मोठं आहे. आणि या आईला साडी अर्पण करतो, पण ती आई 2 एकर देणारी, 1 किलो चांदी देणारी, ते साडी काय ठीक जाताना कोण्या गरीबाला फेसबुक बिना तेलाचं पाणी देऊन टाकतो. ना तुम्हाला त्या मला फेसबुक वाल्याला कॅमेरामॅन तिकडे तकलीफ नको होती. आणि बाबा ग्रामगीता घ्या, उदंड आयुष्य भेटो. बसा माय बहीण, बसा ताई. काय नाव तुमचं? काका काका पालीवाल काका. नाव काय काकूचं? काकूचं नाव तू पद्माबाई. आवडलं ताई? हे ठेवत नाहीत ना कोणा घरी. 1 मिनिट. पद्माताई उदंड आयुष्य भेटो. बसा. आभारी आहे तुमच्या. नाही ना अहो जोडीदार आहे, एवढं मोठं वय झालं तुमची थोडी. रामदेव बाबा म्हणतात पद्मा आई ओम म्हटल्याने मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होता. त्या बस. काकून पद्मा आईने इशारा केला मालकाने. चलो उधर. पद्मा आई जाता जाता ऐका, रामदेव बाबा म्हणतात ओम म्हटल्यानं मेंदूच्या अर्ध्या नसा जागृत होतात. आणि बायकोनं कधी नवऱ्याने ओम म्हटलं तर पुरा मेंदूच जागृत होतो. आई तुम्ही काकाला म्हटलं चलो तर काका तुझ्या पुढे रवाना. हातवर गोपाला गोपाला बोला पंढरीनाथ संत गाडगे बाबाची. तेव्हा ते आई पाहून राहिली कोणाले शाल कोणाले देऊ दे ना, कोणाले दे आई तू. पद्माताई कोणीही गरीब बाईले शाल देऊन टाक. मला मालूम आहे हे ठेवत नाही. उभं कर तिने, उभं कर. जिच्या अंगावर टाकतं तिने उभं कर. साडी दिली त्या मायनं. आणि आपल्या पार्टीचं फेसबुक दिसते, माई लेखत दिसत. ह्या बाईले टाक आई. क्या बात है. हे आहे काय बाई वा. तुम्ही तर तंबाखू द्यायला पसंता नाही. तंबाखू देता चुना रोड देता. चुना चुना काय आहे चुना चुना. धन्यवाद आई साहेब, आभारी आहोत. माझं कीर्तन बोर नाही होऊ देत का कुणी. तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो. आता तर तुमचा मोसम चालू आहे. धूम चालू आहे आता. मारुतीच्या गडबड नाही होता येत ना शब्दाची. एक शब्द टाळते. एका खासदारानं साले म्हटलं तर सत्यानाश झाला शेतकऱ्याचा. शब्द की खैरात हूं, सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगा दूं शब्द से, होता अशुभ का रस है. बाया आता नावाचं तर मस्त चालू आहे. चांदीची वाटी चांदीचं पेलो, चांदीची वाटी चांदीचं पेलो. मा परमनंट दिलो म्हणून दुसरा टेम्पोवाली केला. तुम्ही गजबच्या नाव घेता. काय तुमची कलाच अलग आहे. म्हणून तर लग्न झाल्यावर 3 महिन्यात तर अच्छा शिला दिया तुम्ही मेरे प्यार का, अच्छा शिला दिया तुम्ही मेरे प्यार का, शादी हुई तो घर टूटा मेरे बाप का. कोणती औषधी वापरतात रामदेव बाबाची आयुर्वेद. माझ्या बहिणींनो, संयुक्त कुटुंब राहा,
सत्यपाल बोलत नाही काकू, गजानन भाऊ माझा चुलत भाऊ आहे, याची माया अलग आहे, मा बाप अलग आहे, आणि मला मोठा भाऊ, आम्ही तिघे भाऊ एकत्रित आहोत. 27 धनाचं कुटुंब आहे. मिठाच्या पोळ्या आणतो तर 3. आज तुरीची डाळ घेतली 71 रुपये. हे डबल फटका आहे म्हणे अग्रवालजी, हे डबल फटका आहे. दुकानदार होता शिंदी, वावरात तुम्ही, तो सांगते डबल फटका. भाव 71, व्यापाऱ्याची अक्कल डबल फटका आहे म्हणजे. आता म्हणतो सिंगल फटका दे की डबल फटका दे, दे बाबा एक पोट 30 किलो दे तू. 71 न आणली. महाराज बोले तिल अच्छे है. मैं काही तिळ संक्रांतले आणले नाही, चिकट माणूस. म्हटलं तिळ संक्रांत झाल्यावर कमी स्वस्त होत. मग आता दिले त्याने 140 न, आणि ते तीळ होते 165. पन्नीत घालतात ना मार्केटिंग. रामदेव बाबाचं मार्केटिंग कसं जोर आहे. तुमचा कापूस काय भाव आहे? 5000, 56, 54. तुमच्या हातात भाव नाही, भाव व्यापाऱ्याच्या हातात. तुम्ही फक्त गव्हाच्या, ज्वारीच्या, तुरीच्या पोत्यात बसेल राहतात. माल तुमचा. रात्रीला पाणी द्यायचे दणकेत तुम्ही घेतले, त्या बायकोनं घेतले, त्या लेकरानं घेतले, आणि त्या माल विक्याचा अधिकार तुम्हाला नाही. ते 10-12 जण जमा होतात. 401, 400 रुपये, 450, 450 नहीं. वो सोयाबीन ऊपर जानवर देना 2700, 2600. हाँ 2600 रुपये, 2650. अबे 2650, 2650 एकच आहे ना भावा. पण हा शेतकरी यावेत काऊन आत्महत्या करून मरायला लागते? कोणता पुढारी काऊन नाही मरत आत्महत्या करू? कोणता मंदिरातला पुजारी काऊन नाही मरत? कारण त्याची आवक आहे ना. कोणता महाराज काऊन नाही मरत आत्महत्या करून? माल दाबते ना, धंदे काहीच नाही. रामदेव बाबाचे झटके घेत राहते. रामदेव बाबा मला आवडतात. उद्योगी महाराज है. ये पतंजलि का नमक, एक पतंजलि का आटा. गहू कोण पिकवले? 10,500 कोटी कमावले कोण? रामदेव बाबा सारखं मार्केटिंग शिका. ठाकूराच्या हॉटेल सारखे हॉटेल चालवणं शिका. पाहून घ्या. मी तिथंच जेवतो झुणका भाकर. इकून गेलो की तिकडे गेम बस होतो. ठाकूरच्या हॉटेलीत झुणका भाकर. आणि करतार भाऊ होते तेव्हापासून प्रेम करत. आता करतार भाऊ गेले, त्याच्या कुटुंबातले बरेचसे मरण पावले. काय विचार करावा. माझ्या माय बापू मार्केटिंग तरुण पोराईने तेच तर सांगतो. धंदा असा कर, या कॅमेरेवाल्या भाऊ सारखा उभे राहा. हा राजा धंदा असा चटकन असो. तुम्हाला धंद्याची त्याग भरपूर आहे. मी पाहून राहिलो कपडे साहेबाच्या घरापासून. बरं मस्त आहे, खाऊन पिऊन जाय तर दुनिया जाय बाहेर. एवढंच घेत नाही हा माणूस कोणाचा. तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा होता भाऊ. फोटो द्यायचा मग भाच्याला. कनेक्शन लावून घ्या. चांगली कॉपी निघाली तर पाठवला. लोक फोटो आणतात. आणि चांगला आहे, तुम्ही यशस्वी होता. असेच काळात जा. माझं लग्न झालं तेव्हा ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा होता. मा बायको जोड पहिले कॅमेरा म्हणून डायरेक्ट पोचत.
हात छापा करेन नंतर, पहिले कॅमेरा म्हणत आता. अरे काशीनाथ बाबा माफ करता तुमच्या लेकराले, हे असं मला करावं लागते, नाही तर मा कीर्तन फिरतन कुठून टाकतात, कोणी ऐकत नाही. रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. ऐकतच नाही. बरं रामकृष्ण हरी ऐकल्यानं वाईट होईल का? जय जय राम कृष्ण हरी. फुले शाहू आंबेडकरी आमची चळवळ आहे खरी. फुले शाहू आंबेडकरी आमची चळवळ आहे खरी. आज ताकद नाही तुमच्यातून एका मावशानं घरी जाऊन दाखवा. मावसा 1,00,000 रुपये हरतो, पण मला मालूम आहे तुमच्यात विकणारे लोक नाही तुम्ही. अरे पेट्रोल खर्च करून आले, खर्च करून आले तुम्ही. ज्यानं आपल्या बायकोला सोबत आणलं बाहेर जाऊन त्यानं उभं राहा. हाय कोणी मायचा लाल आपल्या बायकोला आणणार? क्या बात है. 100% इरिगेशन नाही. उभे राहा ना दोघंही ना दोघंही. आणि कोण्या गावचे साहेब तुम्ही? खानापूर. थांबले बोल नको, तोंड घालायची आदत बापासारखी आहे का? अरे बापाही शेजारी मरते. वहिनी तुम्ही काऊन नाही आल्या? वहिनी काऊन नाही? हा खानापूर. तुम्ही काका? सारशी कोठोळ. सासरा आहे त्यांचं? कोण आहे? शाळगाव. चांगलं भेटी झाल्या बहिणीच्या बहिणीच्या. मस्त जमलं. असंच करावं लागते, बायकोले खूप करावं लागतं. बाई उभी राही बरं. काय आडनाव? सारशी कोठोळा. राऊत. राऊत मॅडम उभ्या राहा. हे खरे बोलले की खोटे? उभे. धन्यवाद दीदी. जय जिजाऊ जय शिवराय. उभीच राह. साडी पाठवतो. धन्यवाद साहेब. आणि तुमची पत्नी नाव? प्रिया. लेटेस्ट काय बाबा नाव? आमच्या कडले मंजुळा, नर्मदा, आणि पाण्याचा पत्ता नाही. गंगा. गंगाची साडी बरोबर नाही. क्या बात आहे. सुंदर आहे. तुम्हाला उदंड आयुष्य भेटो. बायकोवर प्रेम करा. लोक बायकोने नाही आणत, शेजारने घेऊन साऱ्या देतो. प्रियाताई उभ्या राहा. तुम्ही मग ते गाणं म्हणत असाल प्रिया 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 म्हणत जा. दीदी धन्यवाद. मस्त संसार सुखाचा करा. आणि ज्या बाया नवऱ्याच्या घरी राहत नसल, भांडण होऊन आलीशी नांदगाव, तुले काशीनाथ बाबाची शपथ आहे, यायचे चेहरे पाय कसे दिलं साडी. बाई हलकी असो की भारी असो, माझ्या पत्नीच्या पुण्यतिथी निमित्त वाटतो मी. म्हणून बाळा तू आमची लेख समजून एक साडी तिकडे माग पाठवा. बाई फेकू नको. हाताने जाऊ द्या. हातानं हात लवकर. आणि बायाईनं वजन करू नको. यानं हलकी दिली की भारी नाही. तुम्हाला कधी 2 ट्रक साड्या आटल्या तरी तुमचं समाधान मर मर करता साड्या. मायले डुबलं नव्हतं धड. माई माय म्हणजे जय महाराष्ट्र. 9 वारी बेस्ट. एक मागे जाऊ द्या. एक साडी जाऊ द्या. ते मागं तुझ्या नाही पाठवतात. बाया इमानदारच खूप आहे. काही काही बाया राजकारणात भ्रष्टाचारी झाल्या. जाऊ दे बाई. पाहू नको, वजन नको करू. माई ले काय ते. धन्यवाद. याले म्हणते जोडी. म्हणून ज्या बाया मायबापाकडे मुली पडू नये. आजकाल लय घटस्फोट वाढले. लग्न झाले की एका महिन्यात पोरगी घरी बुरीच गो. म्हणून मी तुम्हा बहिणीच्या पाया पडतो. जे बाई मायबापाकडे असन, तू बाई तुझ्या बापाचा ऐकू नको, तुझ्या भावाचा ऐकू नको. त्याने आज फोन कर मला. जय काशीनाथ बाबा. हॅलो हॅलो. झोपले का? मुझे नींद न आए. माझ्या बहिणीनं तुझं सत्यपंथ कीर्तन आवडलं असेल बाळा.
त्याचं चुकलं. थांब रे. स्टेजवरचे बोलू नका कोणी. तुम्हाला स्टेजवर जागा देणी मंत्रिमंडळात ताणलेलं म्हणजे काही बोलत राहायचं का तू? शेतकऱ्याची लाज आहे की नाही काही? हॅलो, ज्याच्या भरोशावर तुम्ही मोठे झाले त्याला लाथ मारता, अंग धुण्यासाठी करोडो रुपये खर्च करता तुम्ही लोक, आणि तो शेतकरी आत्महत्या करते त्याच्यासाठी तुम्हाला द्यायला 7वं वेतन नाही. ज्याचं पोट भरेल आहे त्याने अजून देता, आणि जो शेतकरी आत्महत्या करून मरते त्याच्यासाठी तुमच्याजवळ वेळ नाही. तुम्हाला झटका देऊ, तुम्ही ऐकणार नाही. शांतपणा करून पागल समजते आम्हाला. अरे शेतकरी अन्नदाते आहे ना, शेतकऱ्याला नाही केला पेला तर काय खाशील सोबत तुला? तुझी बायको काय मॅक्सी तोडू तोडू खाई काय? एक शिडीचे तुकडे करी काय? वॉशिंग मशीन तिच्या पोटात घाली? त्या शेतकऱ्यावर दुर्लक्ष. अरे कपड्याच्या दुकानात गेले अमरावतीले, आई एकच भाव, माझ्या शेतकऱ्याचे 1000 भाव. केवढं दुर्दैव आहे. म्हणून माझी माय बापाला प्रार्थना आहे, माझ्या शेतकरी राजानं आपल्या पोराचं लग्न कराल तर सामुदायिक करा, कोर्टात करा, खर्च नका करू. होळीच्या दिवशी लाकडं पेटू नका, रंगपंचमीले रंग टाकू नका शेतकऱ्याच्या पोराईला, आणि दिवाळीला फटाके नका फोडू. एक फटाका फोडला तर एका लेकराचं अंग झाकल्या जाते. असं हे ग्रामगीतात सांगते. आणि म्हणून पाया पडतो बहिणीच्या. बाई, काशीनाथ बाबाला जर मानत असतील, या काकावर जर तू विचार आवडत असेल, युट्यूब वरही पाहता तुम्ही लोक. फक्त प्रार्थना आहे माय, त्या नवऱ्याला माफ कर. दुसरा कसा भेटते का नाही? आपण त्याला बाप म्हणते त्याला घडू, आपण कोर्टात खावती मागू. काय करते खावतीच? नवराच नाही घरा नाही. म्हणून माझ्या बहिणींनो तुम्ही फोन करा. नंबर आहे काय बाई जावायचा? किती देऊ? आपल्या मालकाला फोन करा. हॅलो, तू पाहि ना वाटत पण लागला तुझ्या फोनची. मिळून तुमचे अंग बराय, इमानी पाय. नवरा बायको म्हणजे घटस्फोट होऊ देऊ नका. लग्न एकच वेळा असते. गलतीनं बाळणपणात म्हणजे त्या मागणी जास्त बाळणपण करू. म्हणून बहिणींनो फोन करा, आपल्या पतीले माफ करा. उद्या चालली जाय बाई, महाप्रसाद झाला ना, झाला. 30,000 लोकांना महाप्रसाद घेतला. क्या बात आहे नांदगाव, टाळ्या वाजवा. बरं, सर्वेची मदत आहे, सर्व जाती धर्माच्या पंथाची मदत आहे. म्हणून मला आई बहिणींनो प्रसाद घेतला. प्रसाद तुम्ही घेतला, त्या प्रसादाचा परिणाम उद्या तुमच्या नवऱ्याचं काही चुकलं असून माफ करा. नवरा दारू पिते, तुला मारते, थोडं सहन कर. तू यादन राग केला तर आणखीन जास्त पी, अजून तुला कुंकू पुसा लागेल. दारू पिणाऱ्यावर रागवू नका, प्रेमानं पुशीच करा. तुमच्या प्रेमात एवढी ताकद आहे माय. प्रेम नाही का मनात, प्रेम नाही का? तुमच्या पतीने फोन करा आणि एखादं हिंदी गाणं म्हण बाई. आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके. या करता काशीनाथ बाबाचा यात्रा आहे, पुण्यतिथी आहे. माणसं जोडले मग तुम्ही नवरा बायको कौतुक तारे बनके, आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके. तुम्हालाही सांगतो, तुम्ही काय तोंड पडून राहिले, रातभर बसतो टुकू टुकू पाहत. अरे तुझी रुक्मिणी घरी नाही, तू विठोबा कस? म्हणून
तुमच्या पत्नीने माफ करा आणि हे सासू सुनेचे भांडणे कमी करा. लग्न झाल्यावर 2 वर्षात जास्त भांडणं होता, कारण मायले असं वाटते मा पोट्टा बायकोटा झाला. आता काय काय माय तुला लहान आहे तुला समज जेवण. आता नवीन नवीन आल्यावर तिच्यावर प्रेम तर अरे मी तर नवऱ्याने सांगेन पाहून येते 2 72 भेटले आपल्या पत्नीने सोबत आले याले म्हणतात. नाही तर बायकोले ठेवते घरी शेजारीच जाऊ जाऊ बोलते. काय काय छिनान लोक आहेत छिनान. ते जुनी बायको राहते मधातून भांग पाडणारी म्हणजे ओल्ड बाई आणि ते मधात फाके काय म्हणतात ते वाफे टाकणार. त्याला तिला जा याचा आवाज चांगला आहे त्याने पक्षी तुला पुस्तक देतो बेटा 50 रुपयाचं पुस्तक आहे. आता परवा माझं पुस्तक प्रकाशित झालं प्रबोधन सम्राट. सत्यपाल तुले अजून ऐकायचं वाचायचं असेल तर पुरं पुस्तक वाच. अरे कुठक्याने मोठतात राहतो रे पंक्तीत वाट पाहू बुंदीवाला येते का. आणि आमदार राणा नवनीत राणा ताईने लाडू न माई लाडू तुला केली. ज्या दिवशी चाकू मारला ना त्या आमदार बच्चू कडू साहेबानं गाडगे बाबाच्या समाधी मंदिरात एका दिवसाचं उपोषण केलं माझ्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी. समजलं तू बरोबर बोलला म्हणजे. माईक घे हातात थोडं माईक धर. जगतिक राजा तुले टाइम आहे ना. तर आता म्हणवर हय प्रार्थना गुरुदेव से त्याच्या पुढचं तुले ते कसं आलं. म्हणून माय बापाने सांगतो दररोज काशीनाथ बाबाच्या मंदिरात प्रार्थना होते बाबू जरूर जा. एखाद्या मुलीनं म्हणा बरं बाई मामा ना हम रहे अपने दिए त्याच्या पुढचं हा मग उभी राही ना. मग शरम करता तू कशी पोलीस वाली होती तू कशी न्यायाधीश होती. उभी राह ना हम रहे अपने लिए. उभी राह ना ताई तू ही उभी. हमको सभी से गर्व है गुरुदेव यह आशीष दे जो सोचने का फर्ज है. तू ही काय बाबा तू ही 2 पुस्तकं देतो बाबा तुला. अभिनंदन क्या बात है. राय ना ताई उभी. तुम्ही शरमता पोरी मग उद्या PSI कशा होणार. धन्यवाद दे घे. तूच तर सावित्री आहे तू जिजाबाई आहे. धन्यवाद हिम्मत केली मला. टाळ्या वाजवा. तुमच्या पाया पडतो शेतकरी कर्मचारी अधिकारी. लेकरं चांगले जर घडवायचे असतील बापाने मुलगा नाही शिकविला कोणाला देऊ नका. इथं वाचू नका घरी जाऊन वाचायला. हे जीवन वाचणं गरज आहे. ते काय वाचताना होणार दाखवत होते आणि त्याच्या कोंबीत पोटी से पोटी झगड़ने लगी प्रेम की बातें बिगड़ने लगी. आम्हाला प्रेम वाढवायचंय. म्हणून माझ्या भावांनो मी हे पुस्तक काय देतो मुलांना. मला त्याचा आनंद वाटते बाबू. तुमच्या नांदगाववाल्याचं तर बरं आदर्श आहे. फक्त तो विषय आपली बायको घरी नसं आता टुकू टुकू पाहणं बंद कर. त्यामुळे गेला की कोणती बाई कमी कपड्यातली गेली. काही काही पोपटे तरी स्टँडवर तो धंदा. कॉलेज सुटलं अमरावतीला काय आयटम आहे ते मोबाईलवर चिटकेल राहते ना. हे म्हणून तर पोपट्याच्या डोक्यात शिवाजी नाही
बाबासाहेब आंबेडकर टाका, सावित्रीबाई, ज्योतिबा, अण्णाभाऊ साठे, विवेकानंद, स्वामी विवेकानंद बने, नांदगावचा युवा महोत्सव, शिवाजीराजे भोसले, नाटक आहे, क्या बात आहे, टाळ्या वाजवा. कवी संमेलन आहे, गझल आहे, आणि बाबू कवी संमेलनात अनेक कवी आहे. विठ्ठल कुलट प्राध्यापक, विजयजी सोसे, नितीन दादा देशमुख, राजेश मोहल्ले, गजानन भाऊ मते आणि मंगेश दादा वानखडे. आपलं आज एवढी मोठी गर्दी व्हायला कारण आहे ना काशीनाथ बाबाचं दर्शन, तुमची जाहिरात आणि त्याच्यात देशोन्नतीची जाहिरात. बाबा ते मंगेश भाऊ टायरे नांदगाव पेठचे आहे आणि मी अमरावती जिल्ह्यात संदीप पाल, रामपाल, माय 45 पाल तयार झाल्या. बुद्धाच्या घरात आहेत 2 पाल, संगपाल आणि इंजिनियर पवन दवंडे. सोनारात ऋषीपाल, तर घेऊरामध्ये अक्षयपाल, तर इंजिनियर पवन दवंडे. तो सोनारामध्ये ऋषीपाल, तर बंजाऱ्यात पंकजपाल राठोड, तुषार सूर्यवंशी ब्रह्मभार, उदयपाल शिंप्याचा. मी माझ्या आश्रमामध्ये संस्कार वर्ग घेतो, तुमच्या पाया पडतो. 15 दिवसासाठी तुमच्या लेकराईले गुरुकुलात पाठवा. रवी मानव, वेरुळकर दादा, तुकाराम दादा, गीताचार्य, नारखेडे दादा, आणि मी माझ्या आश्रमामध्ये चालू केलं लहान मुलांना खंजिऱ्या शिकवते. याच्यात कोणताही आवाज येते बाबा. भाऊ खंदेरी जिकडे, आणि हे एवढे मोठे लोक यायले कारण आमचे टाळे दादा इथं पत्रकार बांधव माझे मित्र आहे. हा विचार तुकडोजी बाबा गाडगे बाबाचा आपण पत्रकार मंडळी देतात, म्हणून मी टाळे भाऊंना, गजानन भाऊंना, आमचे मंगेश दादा वानखडे त्यांनाही धन्यवाद देतो. जेव्हा जेव्हा सत्यपालवर संकट आले ना बाबू, ही मंडळी उभी राहिली पत्रकार बांधव, नाही तर मी जात पडली ओबीसी पंक्तीतून बाजूने. मी माझ्या पत्रकार बांधव, मिलिटरी वाले सगळ्यांना धन्यवाद देतो. मंगेश भाऊ आहेत काय? मंगेश दादा वानखडे. कुठेही अमरावती जिल्ह्यात कार्यक्रम असो, तो हा विचार लोकांना ऐकावा. मंगेश दादा, 1 मिनिट. मंगेश भाऊ वानखडेजी अमरावतीहून आलात आणि कवी आहेत, त्यांचा कार्यक्रमही आहे कवितेचा. कविता म्हणजे धूमधडाक्यात राहतात त्याच्या. गांजा पेरल्यापेक्षा या मंगेश दादा, मी आदरणीय आपले साहेब